नमस्कार मंडळी, मी जीवन बोपी जीवन ॲग्राम चॅनलवरती तुमचं मित्रांनो मनापासून स्वागत करत आहे। तसेच मित्रांनो, महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शन झालेल्या रायगड भूमीमध्ये तुमचं सर्वांचं मी स्वतः जीवन स्वागत करत आहे। मित्रांनो, आपल्या गावामध्ये 2-3 दिवसापूर्वी ना शर्ती झाल्या होत्या, तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला भेटतील। मी शूट केलेले आहेत चांगल्या शर्ती तुम्हाला मित्रांनो धाग्यावरती तुम्हाला शर्ती पाहायला भेटतील। पहिला आले असतील जीवा, मार्तंग आणि महबूब, 3 बैल आहेत मित्रांनो शेटची। आज मित्रांनो शेट सुद्धा आलेले आहेत आपले। चला तुम्हाला शर्ती बघायला भेटतील बघा। आपले मित्रांनो तुम्हाला दाखवतो, मित्रमंडळी सुद्धा आलेले आहेत आपले दुंद्रे गावातून, त्यांना भेटूया आपण पहिल्यांदा। गुल्लाल किंग जीवा यांचे फॅन क्लबचे मित्रमंडळी सुद्धा आलेले बघा, आपल्या अड्ड्यामध्ये भेटल्यात। आणि इकडे आपल्या गावातील पण मित्रमंडळी आहेत, बाबू भाई आणि समीर भाई सुद्धा आहे। चला मित्रांनो, पहिल्यांदा आहे ना आपण आता शर्ती आहेत ना धाग्यावरची शूट करणार आहोत। तुम्हाला शर्ती चांगल्या बघायला भेटतील मस्त की। चला मित्रांनो, तुम्हाला आहे ना आता पुढची व्हिडिओ मी बॅक कॅमेऱ्यामधून दाखवणार आहे। कोण कोण मंडळी आलेली आहेत तुम्हाला बघायला भेटतील अड्ड्यामध्ये। आज भरपूर अड्डा भरलेला आहे मित्रांनो। पाठीमागे बघू शकतात मित्रांनो, गर्दी भरपूर सारी आहे बघा। प्रेक्षक वर्गांची मित्रांनो उपस्थिती लाभली आहे बघा शर्यत शौकीनांची। महादेवाच्या नंदींच्या वरती बघा मित्रांनो दादा सरकार यांचं पूर्ण लिहिलेलं आहे बघा, दिसत असेल तुम्हाला मित्रांनो। शर्तीसाठी चाललेले आहेत नंदी। आणि मित्रांनो बघा इथे आपले गावातील मंडळी सुद्धा आलेले आहेत बघा। मंडळी बघा आता आपण धाग्यावरून शूट करणार आहे बघा मित्रांनो। आता दादाचा पण बैल गेलेला आहे पडगे गावातील पक्षा। मित्रांनो तुम्हाला फेरा पाहायला भेटेल, खूप छानपैकी गाडी मित्रांनो पळते, नक्कीच पहा तुम्ही मित्रांनो। बघा पब्लिक पाहू शकता मित्रांनो। आज मित्रांनो तरी ओपनचा अड्डा नाही, तरी पण आहे ना मित्रांनो बैलगाडी शर्यत शौकीन आणि बैलगाडी मालकांची खूप सारा मित्रांनो उपस्थिती लाभली बघा मित्रांनो। त्यांचं पण मित्रांनो मनापासून धन्यवाद बोलतो, कारण की मित्रांनो हरगामच्या अड्ड्यात आल्याबद्दल। चला मित्रांनो शर्ती शूट करूया। मित्रांनो बघा इथे मामा सुद्धा आले बघा, चिंचोलीचे पंच मित्रांनो। 2 दिवसापूर्वी मित्रांनो चिंचोलीच्या अड्ड्यामध्ये शर्ती झाले होते, आयोजक आपले चिंचोली गावातील मित्रांनो। बघा भगवान शेलके काका सुद्धा आलेत। काका आता पुढली तारीख कधी आहे? 1 तारीख आहे का? ओपन मध्ये असतात मित्रांनो। बघा काकांनी माहिती सांगितलेली आहे, आता पुढली तारीख 1 तारखेला आहे पुढच्या महिन्यामध्ये। चिंचोलीला या तुम्ही। आणि इकडे बघा आता शर्ती येतील बघा। मित्रांनो बघा तुम्हाला दिसत असेल आपल्या गावातील मित्रांनो राणा आणि सरपंच आलाय बघा। चल मित्रांनो बघा पाहू शकता तुम्ही, आपल्या गुल्हाल घेतलेला बघा मित्रांनो आज। बघा आत्ताच्या शर्तीमध्ये ना खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो आपल्या गावातील महादेवाच्या नंदींना। मित्रांनो घरची गाडी पळाली मित्रांनो, राणा आणि सरपंच। खूप मित्रांनो स्पीड होता गाडीला, खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो। आता जाऊया नंदींकडे। चला मंडळी बघा इथे आता पाहू शकतात तुम्ही, बघा मित्रांनो गुलाल घेतलेले आहे बघा आज आपल्या नंदीने, महादेवाची नंदीने मित्रांनो गुलाल घेतलाय बघा, पाहू शकतात मित्रांनो। आजची गाडी आहे ना मित्रांनो घरची पळाली होती मित्रांनो, राणा आणि सरपंच मित्रांनो पळाला आज, मस्त मित्रांनो पळ होता आज मित्रांनो। बघा हा गुलाल पाहू शकतात, खूप महत्वाचा आहे मित्रांनो। मित्रांनो तुम्ही छोटे मुलं आज शर्तींचा आनंद घेतात बघा। बैलाच्या पाठीमागे मित्रांनो खूप मेहनत असते छोटी मुलांचे पण। मित्रांनो बघा आता राजादांशी पण संपर्क साधणार आहे, कारण की दादांशी थोडस 2 शब्द बोलणार आहे। दादा पहिल्यांदा तर तुझं स्वागत आहे चॅनलवर। दादा आज घरची गाडी पळाली, काय सांगाल स्पीड बद्दल?
काय दादा आम्हाला आम्ही खाली सोरायलाच जाऊ आम्हाला गाडीकडे इकडे बघायला हरिग्रामच्या सर्व गाड्यांचा गुलालच झालेला आहे आणि सर्व गुलाल गाड्या होत्या आज. दादा मला तर वाटते आपल्या नंदीने आहे ना खूप दिवसानंतर गुलाल घेतलाय आणि खूप सारे पैरे सुद्धा झाले. कुठंच गाडीला गुलाल भेटला नव्हता पण मागील 2 शर्तीमध्ये गुलाल झाले. त्याच्याबद्दल काय सांगसाल? आपल्या 4 गाड्या पडल्या त्या पेक्षा पहिल्याचा प्रार्थना गेला होता तो सगळं झालेला दूर होता आणि ही गाडी जी हाकलली आजची ती गाडी आपली चिंचवडी पाठीमध्ये जमलेली होती. आपले जे अध्यक्ष होते महाराष्ट्राचे पंढरीनाथ फडके यांचं निधन झाल्यामुळे तो आता कॅन्सल झाला आणि त्यांच्यामुळे आम्ही ते कॅन्सल झाला तर ते इथं आलो आणि तीच गाडी डबल आपली त्यांची तीच गाडी जमली आणि ती गाडी तर विजय झाली. दुसरी गोष्ट आमच्या ज्या सर्व गाड्यांचं नियोजन करणारा मिलिंद म्हात्रे गाड्या धरण्यापासून तर गाडी झुकण्यापासून सर्व नियोजन मिलिंद म्हात्रे हा करतो त्याचा आम्ही धन्यवाद करतो. दादा काय सांगाल तुम्ही आजच्या? आज 6 गाड्या आपण जिंकल्या सोडल्या 6च्या 6 गाड्या विजय झाल्या. आता पुढचं नियोजन कुठे? पुढचं बघू जर झाला विचार तर ओले जाऊन जर आता त्यामुळं नक्की तर येणार आहे ते झाला सगळ्यांचा ते सर्वांचा ते एकच गाडीने जातील सर्वजण काहीतरी करू बघू एकच गाडी तरी नेऊ. दादा आज विठ्ठल बद्दल काय सांगाल तुम्ही? गुलालामध्ये सलग आज मला कधी मारणारा बैल आज मला झोपवला विठ्ठलने मारण्याचा शिंगा मारल्या आणि काय झालं नक्की? आज जोशमध्ये होता तो एकदम कारण का बरेच दिवस बैलाला हाकलला नव्हता. मेऱ्या पाठीवर शरद गणपतीचा बैलाला हाकललाच नव्हता आणि बरेच दिवस तो बसून होता त्यामुळे थोडा आज जोशमध्ये होता. कोणासोबत पळाला होता दादा आज? आज पैरा होता आपला केरण्याचा नंद्या आणि विठ्ठल आणि जोर होता देवीच्या पाठचा मैपूर. चांगली गाडी मारली आज विठ्ठलने. काय मला थोडस उशीर झाला याला काय भेटलं नाही म्हणजे शूट करायला भेटलं नाही पण आता सुद्धा शुभेच्छा. आमच्या अशाच नवीन व्हिडिओ तुम्ही युट्यूबला टाकता त्याबद्दल तुमचे सुद्धा आम्ही मनापासून धन्यवाद करतो. आता तुम्ही आमच्या व्हिडिओ टाकत जा सपोर्ट करता आपल्या खूप सारे. नक्की तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक. असं तुम्ही तुमच्या चॅनलला भरभराटी मिळो हीच प्रार्थना. धन्यवाद. आलेले बघा धाग्यावरती तुम्हाला पाहायला भेटेल कोण विजय होतो बघू आता. बघा मित्रांनो जोडी विजय झालेली आहे बघा. मित्रांनो इकडे गुलाल झालेला आहे बघा. मामाचा आज पण गुलाल आहे बघा. आज पण मित्रांनो मामाने ना गुलाल घेतलेला आहे. मित्रांनो याला बोलतात खूप साऱ्या वर्षाचा अनुभव. घरची गाडी पळाली होती मित्रांनो अड्ड्यामध्ये आणि गुलाल घेतलाय. तिरकची आली काही अरे अरे मंडळी बघा आता तुम्हाला शरद पाहायला भेटेल बघा. इथे जोडी आलेली बघा अड्ड्यामध्ये तुम्हाला दाखवतो मी. आता ना निघायची टाकले रे.
बघा आता कोण गुलाल घेतो बघूया. आलो 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 आलो. मित्रांनो बघा मोनिश पाटील यांचा चाललाय बघा सर्जा आणि वजीर चाललाय. सोपान म्हात्रे हरिग्राम गावचे बघा एक प्लेयर आहेत धानेवाग. मित्रांनो मागील 3-4 महिन्यापासून हा प्लेयर इंजर्ड आहे, पण तरी पण सुद्धा आहे ना मित्रांनो गावासाठी खेळत असतो. कुठे इंजरी झाली तुझ्या इथं का बघा. याला बोलतात मित्रांनो क्रिकेटवरती प्रेम. सोपान म्हात्रे आज किती शर्ती झाल्या? 25-30 झाले शर्ती आज. आणि आता येणाऱ्या कालामध्ये HPL चे आयोजन ठेवलेलं आहे. कुठेतरी तुमच्या वागेश्वर क्रिकेट क्लबच्या माध्यमातून हरिग्राम गावातील प्लेयरांना सुवर्ण संधी भेटते. नक्कीच भेटेल. चांगलं आहे. 2-3 तारखेला आहे. 2-3 तारखेला आहे. तर सोपान म्हात्रेकडून संपर्क साधला होता. चांगला खेळकर. ऑल द बेस्ट भाई. ये आता फाईट नसतो बघा मित्रांनो. आता फाईट चांगली आहे बघा. बघा मित्रांनो बघा एक शेवटची शर्यत राहिलेली आहे बघा. तुम्हाला पाहायला भेटेल मस्त. बघू आता मित्रांनो कोणती मित्रांनो गाडी विजय होते. आणि इकडे मित्रांनो दादा सुद्धा आलेत बघा. दाखवतो तुम्हाला बघा. दादा सुद्धा आलेत बघा. आज मस्त काय आनंद घेत आहेत. दादा कितीला आलता? 4ला. किती शर्ती झाल्या तरी पण? मित्रांनो बघा परफेक्टली आहेत ना 7 वाजलेले आहेत बघा. अजून बघा शर्यत शौकीन पाहू शकतात तुम्ही हयात. मित्रांनो आपण शर्तीची वाट पाहत आहे. एक जोडी येणार आहे तुम्हाला पाहायला भेटेल बघा. दाखवतो मी. पब्लिक बघा मित्रांनो जवळपास मित्रांनो 7 वाजलेले आहेत बघा. तरी पण शर्यत शौकीन अजून थांबलेले आहेत बघा शर्तीसाठी. बाजूला बाजूला लाल